विविध भारती पुणे. ठळक बातम्या. न्यूयॉर्कच्या महापौरपदी जोहरान ममदानी यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुत्सद्देगिरीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. ममदानी हे अमेरिकेचे आणि युगांडाचेही नागरिक आहेत. मीरा नायर यांचे चिरंजीव म्हणून भारतीय वंशाशी नाते सांगणाऱ्या समाजवादी विचारसरणीच्या ममदानी यांनी यापूर्वीही न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाची निवडणूक लढवली होती आणि डेमोक्रॅटिक पक्षाकडून ती जिंकली होती. त्यांनी निवडणुकीमध्ये मोफत बस सेवा देणं आणि शहरामध्ये सार्वजनिक किराणा दुकानं स्थापन करणं यासारख्या धोरणांवर जोर दिला होता. आज देवदिवाळी आहे. त्याचप्रमाणे शीख धर्मगुरू नानक देव यांची जयंती अर्थात प्रकाश पर्वही आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ही देवदिवाळी सर्वांना सुख, शांती आणि समाधान घेऊन येवो अशा शुभेच्छा त्यांनी समाजमाध्यमावर दिल्या आहेत. 22 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारनं अनेक क्षेत्रांमध्ये जीएसटी दर कमी केल्यानं देशभरातल्या नागरिकांना फायदा झाला. अन्न क्षेत्रातल्या नवीन जीएसटी दरांचा नागरिकांना फायदा होत आहे. सरकारनं अन्न प्रक्रिया उद्योगातील कर लक्षणीयरित्या कमी केले आहेत. सुधारणांमुळे अतिउच्च तापमानाचं दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड आणि पराठ्यावरचा कर शून्य झाला आहे. तसंच नमकीन, भुजिया, मिश्रण, पिण्याचं पाणी, सॉस आणि साखरेसह सर्व वस्तूंवरील हवाबंद अन्नपदार्थांवरचा कर पूर्वीच्या 12% आता 5% करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवरील हरकती आणि सूचनांवर छाननी, सुनावणी तसंच निर्णय घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय 4 उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राधिकृत अधिकारी म्हणून उपायुक्त राजेश आगळे, उपायुक्त निलेश भदाणे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सीताराम बहुरे यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्यानं झालेल्या पुणे पुस्तक जत्रेत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे सर्वांसाठी मोफत पुस्तकं या उपक्रमात सुमारे 800हून अधिक पुस्तकांचं मोफत वाटप करण्यात आलं. पुस्तक जत्रेतल्या या स्टॉलला भेट देणाऱ्या प्रत्येक रसिकाला आवडीचं पुस्तक मोफत दिलं जात होतं अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी दिली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.